नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 6 फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत षटतिला एकादशी. आपल्या हिंदू धर्मामध्ये व्रतवैकल्य आणि उत्सव या सर्वच गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व हे दिलं जातं आणि या धर्मांमध्ये असणाऱ्या दर महिन्याला येणाऱ्या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. हा दिवस विष्णूंना समर्पित असतो. पौष कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला षटतिला एकादशी असं म्हणतात. या एकादशीला विष्णूची यथासांग पूजा केली जाते, तर या दिवशी अनेक जण उपवासही ठेवतात. असं म्हटलं जातं की या दिवशी विष्णूंच्या पूजेमुळं आणि उपासनामुळं सर्व पापांपासून आपल्याला मुक्तता मिळवता येते. सोबतच काही आजारपण असेल, आपल्याला काही दोष असेल, एखाद्या गोष्टीची भीती असेल, तर या सर्व त्रासातून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये असंही सांगितलं गेलेलं आहे की या दिवशी दान आणि स्नान याला अतिशय महत्त्व आहे. यामुळे आपल्याला तिळाचं दान करायचं आहे आणि सोबतच पवित्र गंगेवरती स्नानसुद्धा करायचं आहे. दान केल्यामुळे आपल्याला अनन्यसाधारण पुण्य हे प्राप्त होतं. यावर्षी आलेल्या षटतिला एकादशीला पुण्यप्राप्तीसाठी अनेक जण प्रयत्नसुद्धा करणार आहेत आणि त्यांचे प्रयत्नांनासुद्धा भगवान विष्णूंच्या कृपेने फळसुद्धा प्राप्त होईल. कारण या एकादशीला अनेक असे शुभ योग जे आहे तर ते एकत्र जुळून आलेले आहेत. यामुळे या एकादशीला विशेष महत्त्वसुद्धा दिलं गेलेलं आहे. या दिवशी आपल्याला विष्णूंची मनोभावे पूजा केल्यामुळे फळप्राप्ती होईल. या दिवशी तुमच्याकडून काही चुका झाल्या तर वैकुंठाची दारं कायमस्वरूपी बंद होतात असं म्हटलं जातं. म्हणूनच आपल्याला या षटतिला एकादशीच्या दिवशी काही कामं जी आहे तर ती आवर्जून टाळायची आहेत. ही कामं आपल्याला करायची नाहीत. जर आपण कळत आणि नकळत ही कामं जर केली तर आयुष्यभर आपल्याला पश्चाताप होईल आणि आपल्या घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाईल. घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे येईल. यासाठी आपल्याला ही जी तुम्हाला मी छोटी छोटी कामं सांगणार आहे तर ही आवर्जून आपल्याला टाळायची आहेत. यामुळे आपल्याला संपूर्ण एकादशीचं फळ हे प्राप्त होईल. अशी कोणती कामं आपल्याला टाळायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सणवार असतात आणि अशा सणावाराला आपल्याला काही नियमसुद्धा पाळावे लागतात. आणि जर आपण या सणावाराला किंवा काही विशेष दिवस असतात या दिवशी आपण जर काही नियम पाळले तर नक्कीच त्या दिवसाचं फळ आपल्याला मिळत असतं आणि सोबतच आपलं काही नुकसानही होत नाही. तर ही जी एकादशी आहे तर ही एकादशी खूप महत्त्वाची आहे. यामुळेच आपल्याला या दिवशी ही कामं जी आहेत तर ही टाळायची आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी झाडांच्या फांद्या तोडायच्या नाहीत. त्याचबरोबर कोणत्याही वृक्षाला इजा पोहोचायची नाहीत. विनाकारण झाडाची पानं किंवा फुलं ही तोडायची नाहीत. सोबतच एकादशी असल्यामुळे तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही. तुळशीचे पानंसुद्धा तोडायचे नाहीत. जर तुम्हाला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीचे पानं अर्पण करायचे असेल तर ती तुम्हाला आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहेत किंवा तुळशीपाशी गळलेली जी पानं असतात ती तुम्ही पूजेमध्ये वापरू शकतात. कारण तुळशीची पानं ही कधीही शिळी होत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहेत की चुकूनही झाडांना इजा पोहोचवायची नाहीत आणि झाडांची पानं फुलं ही सुद्धा आपल्याला तोडायची नाही. यामुळे आपल्याला दोष जे आहे ना ते लागू शकतात आणि त्याचे परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागू शकतात. त्याचबरोबर या दिवशी एकादशी आहे. आपण व्रत करणार आहे, परंतु ज्यांना व्रत नसतं, जे एकादशीचं व्रत करत नाही, त्यांनी चुकूनही या दिवशी भात खायचा नाही आणि भातासोबत चुकूनही वांग्याचं सुद्धा सेवन करायचं नाही. म्हणजे वांगं आणि भात या 2 गोष्टी पूर्णपणे तुम्हाला वर्ज्य ठेवायच्या आहेत. जर तुम्ही असं जर केलं, कळत आणि नाकळत भात आणि वांगं खाल्लं तर तुम्हाला वैकुंठाची दारं जी आहे तर ती तुमची बंद होतील. यामुळे चुकूनही या 2 पदार्थांचं सेवन आपल्याला करायचं नाही. सोबतच आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की एकादशीला मांसाहार हा केला जात नाही, व्यसन केलं जात नाही. तर ती गोष्टसुद्धा आपल्याला आवर्जून टाळायची आहे. जरी आपण व्रत केलं किंवा नाही केलं तरीसुद्धा या गोष्टी आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे.
त्याचबरोबर आपल्याला रागावर पूर्णपणे ताबा ठेवायचा आहे। कुणालाही आपल्याला वाकडं तिकडं बोलायचं नाही किंवा कुणाशी खोटं बोलायचं नाही। याचेसुद्धा आपल्याला परिणाम हे भोगावे लागू शकतात आणि दोषसुद्धा आपल्याला लागू शकतात आणि यामुळे आपल्या घरातील लक्ष्मीसुद्धा नाराज होत असते। त्याचबरोबर जर तुम्ही या एकादशीचं व्रत जर करणार असेल तर आपल्याला या दिवशी ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे। झोपण्यासाठी आपल्याला मऊ गादीचा वापर टाळायचा आहे। जमिनीवरच आपल्याला आराम करायचा आहे। जर तुम्ही एकादशीचं व्रत जर करेल नसेल तर तुम्हाला या गोष्टी पाळायची गरज नाही। आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी जी आहे तर ती अतिशय शुभ आणि पवित्र मानली जाते। या दिवशी काही नियमांचं पालन केल्याने व्यक्तीला वैकुंठ प्राप्ती होते। त्यामुळे चुकूनही तामसिक आहार घेऊ नका, जसे की कांदा असेल, लसूण, त्याचबरोबर मांस, मद्य यांचं सेवन आपल्याला टाळून फक्त सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे। आणि पहा, ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। ही जी षष्ठीला एकादशी आलेली आहे तर हिला अतिशय दुर्मिळ योग जे आहे तर हे जुळून आलेले आहेत। जसे की बघा, एकादशीला वृद्धी, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग अशा 3 योगांचा दुर्मिळ संयोग जो आहे तर तो तयार झालेला आहे। षष्ठीला एकादशीच्या दिवशी त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथांची भव्य अशी यात्रासुद्धा भरत असते। म्हणून अनेक जण या एकादशीचं व्रत जे आहे तर ते करत असतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।